लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनापूर्वी महायुतीचे नेते या आताच्या क्षणाला विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही आपण लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनापूर्वी सत्ताधारी महायुतीचे नेते हे विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार हे सारे जण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक झालेले आहेत। छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि अधिवेशनापूर्वी या सगळ्या नेते मंडळींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काही तपशील देतील। पंकज, काही तांत्रिक बाबी आहेत, मात्र उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधतायत का, माध्यम त्यांना बोलण्याची विनंती करतायत, ते बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। दृश्य आपण पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यांचा हा सगळा परिसर आहे। विधान भवनाच्या पायऱ्या ऐतिहासिक अशा पायऱ्या आहेत। त्या पायऱ्यांनी अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत, आमदारांची, नेत्यांची, मंत्र्यांची आंदोलनं पाहिलेल्या अशा या पायऱ्या आहेत। दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा विधानभवन परिसरात आहे त्या परिसरात अभिवादन केलं। तर हे दृश्य आपण पाहतोय, पायऱ्यांवर आंदोलन आत्ताही सुरू आहे। हे आंदोलन नेमकं कशाच्या बाबतीत आहे? या आंदोलनाला आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे सोबतच सतेज पाटील ही नेते मंडळी उपस्थित आहेत। महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू असताना शेजारून महायुतीचे नेते, सत्ताधारी महायुतीचे नेते ते आतमध्ये गेलेले आहेत। सोबत एक वाघाची प्रतिकृती महायुतीच्या नेत्यांनी आणलेली आहे, बहुधा शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणलेली असावी। ऑपरेशन टायगरचं प्रतिकात्मक रूप म्हणून ही वाघाचा पुतळा, वाघाची प्रतिकृती त्यांनी आणलेली असावी। तरी काही दृश्य आपण पाहतोय, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीची दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य आहेत। महाविकास आघाडीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात। कोण कोण सहभागी झालेत? अजय चौधरी आहेत, माजी मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आहेत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, सचिन अहिर ही सगळी मंडळी पायऱ्यांवर आताच्या घडीला आंदोलन करत आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा असा आशय असलेला फलक हातात आहे। फसवी कर्जमाफी, ही कर्जमाफी फसवी असल्याचा सुद्धा दावा करण्यात येतोय। फसवी कर्जमाफी करणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचं पोस्टर हे आमदारांच्या हातात पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या नेते मंडळींकडून, महाविकास आघाडीच्या आमदारांकडून केली जाते आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। विधान भवनाची बेल वाजलेली आहे, पावसाळी अधिवेशनाला आता सुरुवात होते आहे। आपण ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबईच्या विधान भवन परिसरातून, विधिमंडळाच्या परिसरातून अंबादास दानवे या ठिकाणी उपस्थित आहेत। अंबादास दानवे माध्यमांशी संवाद साधत आहेत। अंबादास दानवे नेमकं काय बोलतात, ऑपरेशन टायगर बद्दल काय बोलतात, आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनावर काय बोलतात, विरोधक नेमके कोणते मुद्दे उपस्थित करणार, काय बोलतात, पाहणं महत्त्वाचं। अंबादास दानवे यांना तिथं उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी विनंती केली की इथं पायऱ्यांवर माध्यमांशी बोलू नये, मीडिया स्टँडला जाऊन बोलावं। आता अंबादास दानवे हे मीडिया स्टँडकडे निघालेले आहेत। मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होत असताना, पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर आंदोलन केलं। विषय आहे शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा 7/12 कोरा करा असा आशय असलेला फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केलेलं आहे। सुनील प्रभू, भास्कर जाधव, अजय चौधरी, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अंबादास दानवे ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज दोपहर को 3 बजे हम सभी जो हमारे 6 के 6 सांसद हैं जिन्होंने यहाँ पे शिवसेना शिंदेगढ़ में, यानी हम शिंदेगढ़ ऐसा नहीं बोलेंगे, यही हमारी शिवसेना है, शिवसेना में शामिल होने का निर्णय ले लिया है। पहले हमारे 7 और ये 6 मिला के 13 हमारे सांसद हो गए। हमारे मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास रखते हुए
वो हमारे पार्टी में सभी लोग ऑफिशियल आज शामिल हो जाएंगे। वैसे तो लोकसभा अध्यक्ष के पास उन्होंने लेटर भी दे दिया और पार्टी में वो हमारे मर्ज हो गए और इस माध्यम से अगर देखा जाए तो ताकत जो है शिवसेना की बढ़ गई है। एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास रखते हुए आदरणीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों पे प्रेरित होकर वो हमारे पार्टी में शामिल हो गए। दोपहर को 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है। यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में हमने प्रेस कॉन्फ्रेंस का निर्णय ले लिया। 6 सांसद जो है एकनाथ शिंदे और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के नेतृत्व के ऊपर विश्वास रखते हुए हमारे पार्टी में आज प्रवेश करेंगे। ऑपरेशन टायगर संदर्भात काय ऑपरेशन टायगर संदर्भात काय माहिती आहे, कधी अधिकृत घोषणा होईल? नाही बघा, मी नेहमी म्हणत आलो की ऑपरेशन टायगर आमच्या दृष्टीनं 365 दिवस 24 तास चालू असतं। एकनाथ शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक जी आहेत ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामध्ये शिवसैनिक आहेत, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। आताच गेल्या आठवड्यामध्ये लोकसभा अध्यक्षांना आमच्या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णयाचं पत्र दिलेलं आहे आणि आज दुपारी 3 वाजता अधिकृतरित्या ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। त्यांचं स्वागत आम्ही करतो, कारण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा मनामध्ये घेऊन ही लोक सगळे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। एक शिवसैनिक म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। असं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं, पहिलाच दिवस जो आहे तो या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गाजताना बिलकुल शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली आहे। ही कर्जमाफी अतिशय बोगस आहे। ही कर्जमाफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम आहे। विधानसभेच्या प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांनी 7-12 कोरा 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 अशी भाषणं केलेली खूप ठिकाणी आणि मला असं वाटतं कोरा करण्याचं आश्वासन त्यांनी पाळलं, उलटं भोवरा झालं। आणखी त्याच्यावर आणखी वेगवेगळी कलम वेगवेगळ्या प्रकारचं 7-12 लिहिलं जात आहे, कर्जाची वाढ होते। तुमच्या बंधूंचा विजय झाला आज। आज या ठिकाणी नाशिक विधान परिषद मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागला आणि या ठिकाणी गोकुळ गीते विजयी झाले आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय। त्या व्यतिरिक्त माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे या ठिकाणी। पण आपण निवडणुकीमधनं माघार घेण्याचा निर्णय घेतलेला होता, निवडणुकीवर माघार घेतली आणि असा आरोप होतोय की तुम्ही छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली सगळी। मी कुठलीही छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली नाही। मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं 3 तारखेला माघारीच्या शेवटच्याच दिवशी मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाजूला झालेलो होतो आणि मी माझ्या पार्टीच्या आदेशाप्रमाणे मी या निवडणुकीत पार्टीने जागा महायुतीमध्ये शिवसेनेला गेली, त्यामुळे मी त्या ठिकाणी माघार घेतली होती। 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्यांचा पक्ष प्रवेश सुद्धा होतोय। ही राजकीय भूमिका सुद्धा आता गोकुळ गीते घेत आहे। 100% मी 12 तारखेच्या माझ्या घरी झालेल्या प्रेसमध्ये आपल्याला सांगितलं होतं की यापुढे तो त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो आणि मी त्याला ती मुभा दिलेली आहे। त्यामुळे तो त्याचा निर्णय आज कुठे जायचं कुठे थांबायचं तो निश्चितपणे आज या ठिकाणी घेईल। तुमचं एक बाबतीत सुद्धा या सगळ्या निमित्तानं चर्चेत आलंय, ते म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला तुम्ही म्हणाले होतात की महायुतीचे सगळे नेते प्रयत्न करतायत। आज गोकुळने प्रचार थांबवला, प्रसाद हिरेंनी माघार घेतली, पण जर उद्या गोकुळ गीते निवडून आला तर ते दराड्यांचं नशीब पराभवाचं होतं का? बघा, या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोष होता आणि त्यामुळे मला निश्चितपणे या ठिकाणी माहिती होतं की या ठिकाणी मतदार हे माइंडेड। आपण या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, ज्या निवडणुकीला पहिल्या दिवसापासून लोक नाकारता त्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उमेदवार चुकीचा होता आणि तो चुकीचा ठरला। त्यामुळे लोकांनी या ठिकाणी मतदारांनी माइंडेड गोकुळला दिलं। बघा, ती त्यांची संस्कृती, त्यांनी कोणाचा बाप काढला, आपण काही कोणाचा बापही काढायचा नाही कोणाचं, कारण लोकांनी आपल्याला या ठिकाणी त्याला भरभरून न्याय दिलाय आणि आपण कशाला कोणाचा बाप काढायला जायचं। ती त्यांची संस्कृती त्यांच्याजवळ, आपली संस्कृती आपल्याजवळ। दराड्यांच्या पराभवाची आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात की ज्यामुळे दराड्यांचा पराभव झाला आणि तुमच्या बंधूंचा विजय झाला?
निश्चितपणे ह्या मतदारसंघात 8 वर्षापूर्वी 2018 मध्ये दराडे निवडून आले. त्यानंतर 8 वर्षामध्ये कुठेही कोणाशी संपर्क ठेवला नाही, कोणाच्या सुखदुःखात पण गेले नाही, कोणाच्या कामात पण आले नाही आणि अशा वेळेस जनता निश्चितपणे उमेदवाराला नाकारते. आता या सगळ्या काळामध्ये तुमचे बंधू जरी राजकीय भूमिका घेत असले तरी तुमची राजकीय भूमिका काय असणार? तुम्ही मंत्री गिरीश महाजनांसोबतच असणार की अन्य काही कुठला निर्णय घेणार? मी भारतीय जनता पक्षातच असणार आणि भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि मी गिरीश भाऊंसोबतच कायम राहणार, कारण मी माझी भूमिका त्या दिवशी स्पष्ट केलेली. मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि भारतीय जनता पार्टीतच काम करणार. गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचे प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. गोकुळ गीतेंचा नाशिकमध्ये विजय झाला. भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचा विजय झाला, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे दराडे यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर या सगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. गोकुळ गीते यांचे बंधू प्रतिक्रिया देत होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी भाजपमध्येच राहणार आहे. मी गोकुळ गीते यांना 12 तारखेलाच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. तर सुरुवातीपासून उमेदवाराविषयी